हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे? मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण दोडक्याची भाजी कशी करायची ही रेसिपी पाहणार आहोत. तर प्रथम आपल्याला दोडका स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. दोडक्याची भाजी शक्यतो कोणाला आवडत नाही, पण मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही मूग डाळ टाकून दोडक्याची भाजी करून पहा. नक्की तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना दोडक्याची भाजी आवडेल. आता आपण दोडका धुताना त्याच्यावरती ज्या शिरा आहेत त्या चांगल्या चोळून व्यवस्थित घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये थोडी माती धूळ असते. बाजारातून दोडका विकत घेत असताना आपण कधी पण छोटा दोडका आणि हिरवागार असलेला दोडका विकत घ्यायचा, म्हणजे ते आतून कोवळे निघतात. जर दोडका कोवळा नसेल तर त्याची साल काढायला व्यवस्थित जमत नाही. कोवळ्या दोडक्याची पहा तुम्ही पटकन साल निघून जाते. म्हणून आपण दोडक्याची भाजी करायचं म्हटलं तर कोवळा दोडका विकत घ्यायचा. दोडक्याची भाजी ही लहान बाळांसाठी आणि शुगरच्या पेशंटसाठी आणि त्याचबरोबर शरीरासाठी सुद्धा थंडगार असते. दोडक्याच्या सालीची सुद्धा चटणी करता येते. माझ्या चॅनलवर तुम्ही दुसरी व्हिडिओसुद्धा पाहू शकता, त्यामध्ये मी दोडक्याच्या सालीची चटणी कशी करायची ते मी सांगितले आहे. हिरव्या पालेभाज्या किंवा हिरवा कलर असलेल्या अशा फळभाज्या ह्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. त्याचबरोबर आपल्या शरीराची त्वचासुद्धा निरोगी राहते. आता आपण इथे अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून भिजायला घालणार आहोत, म्हणजे कसं दोडक्याची साल निघतोवर आणि त्याचबरोबर कांदा टोमॅटो फ्राय होईपर्यंत मूग डाळ छान भिजली जाते. आता दोडका स्वच्छ धुवून झालेला आहे. आता आपण त्याची वरची साल काढायला घेऊ. तर इथे आपण सोलरच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने दोडक्याची वरची जी कडक साल आहे, म्हणजे ज्या शिरा आहेत त्या हलक्या हाताने काढून घेणार आहोत. इथे आपण सोलर जास्त दाबून धरणार नाही, वरच्यावर आपण त्या शिरा काढून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व शिरा काढून झाल्यानंतर आपण दोडका सोलायला घेऊ. तर पहा इथे तुम्ही सोलरमध्ये कशा कडक ज्या शिरा आहेत त्या जमा झालेल्या आहेत. आता आपण दोडक्याची साल काढून घेऊ. थोडा जास्त दाब देऊन आपण ही दोडक्याची साल सोलरच्या सहाय्याने काढून घेऊ. आता ही जी साल आहे ती आपण एका बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे त्याची आपण चटणी तयार करून घेणार आहोत. आणि ज्या वरच्या कडक शिरा काढलेल्या आहेत त्या आपण फेकून देणार आहोत. त्या कडक शिऱ्यांचा सुद्धा आपण वापर केला असता, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या शिरा व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून आपण त्या शिरा साईडला ठेवल्यात आणि फक्त दोडक्याच्या सालीचा वापर करणार आहोत. अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सर्व दोडका सोलून घेणार आहोत. अशा प्रकारे दोडक्याचा मागचा पुढचा देठ काढून आणि त्याच्यावरची साल काढून सर्व दोडके सोलून झालेले आहेत. आता आपण जी दोडक्याची साल आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊ. दोडक्याची साल आपण इथे फेकून न देता त्याचासुद्धा आपण इथे उपयोग करणार आहोत. त्याची आपण चटणी बनवणार आहोत, म्हणून ते आपण एका बाउलमध्ये साईडला काढून ठेवू. आता आपल्याला फोडणीसाठी 1 मीडियम आकाराचा कांदा आणि 2 छोटे टोमॅटो लागणार आहेत. आता आपण कांद्याची मागची पुढची बाजू कट करून कांदा बारीक चिरून घेणार आहोत. कांद्याला जर काळ्या कलरची काजळी असेल तर आता आपण इथे कांदा स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण कांदा बारीक बारीक चिरून घेणार आहोत. इथे आपल्याला कांदा जास्त मोठा कापून घ्यायचा नाही. कांदा बारीक चिरून झाल्यानंतर आपण टोमॅटो चिरायला घेऊ. वरच्या बाजूचा देठ कापून आपण इथे टोमॅटोसुद्धा याच पद्धतीने बारीक चिरून घेणार आहोत. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून झाल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये 3 पळी तेल घातले. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालणार आहोत. इथे आपण गॅसची फ्लेम फास्ट ठेवून कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. कांदा टोमॅटो फ्राय होते तोपर्यंत आपण सोलून घेतलेला दोडका चिरून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सुरीच्या सहाय्याने दोडक्याला मधोमध असा कट देऊन दोडका बारीक चिरून घेणार आहोत. तर पहा इथे आपल्याला दोडक्याचे जास्त बारीकसुद्धा आणि जास्त मोठेसुद्धा काप करून घ्यायचे नाहीत. जर जास्त बारीक केले तर ते शिजल्यावर गाळ होतो, म्हणजे दोडका टेस्टी लागत नाही. जर मीडियम आकारामध्ये काप करून घेतले तर दोडका छान टेस्टी लागतो. तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व दोडका चिरून झालेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला असे छोटे मीडियम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत. चला आता कांदासुद्धा फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकू.
हळद टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच मिरची पावडर टाकणार आहोत. त्याचबरोबर चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मीठ घातलं आहे. त्यानंतर अर्धा चमच धना पावडर घालणार आहोत आणि त्याचबरोबर चिमूटभर आपण इथे हिंग वापरणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण इथे हे कोरडे मसाले थोडे मिक्स करून घेऊ. हिंग वापरल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते, म्हणून आपण इथे चिमूटभर हिंग वापरले आहे. तर पाहू शकता तुम्ही कढईमध्ये किती छान कोरड्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. आता आपण चिरून घेतलेला दोडका त्याच्यामध्ये घालणार आहोत. आता आपण मसाले आणि दोडका व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण भिजत घातलेली मूग डाळ त्याच्यामध्ये घालणार आहोत. आता थोडं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच कढईवर झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी दोडका शिजवून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहे. आता आपण झाकण काढून दोडका थोडा हलवून घेऊ. अशा पद्धतीने कढईवर झाकण ठेवून दोडका 2 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळे दोडक्याला सुद्धा छान चव येते. म्हणजे मसाला वेगळा आणि दोडक्याची टेस्ट वेगळी अशी लागत नाही. भाजीला पण खूप छान टेस्ट येते. आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच भाजीमध्ये 1 वाटी गरम केलेलं पाणी घालणार आहोत. आता आपण हे सर्व मिश्रण थोडं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण इथे कढईवर झाकण ठेवून 1-5 मिनिटांसाठी दोडका शिजवून घेणार आहोत. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून भाजी थोडी हलवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही 5 मिनिटातच भाजी किती व्यवस्थित मस्त शिजलेली आहे की नाही. झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. आता आपण भाजीमध्ये 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. आता आपण कोथिंबीर आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर स्लो गॅसवर अर्धा मिनिटासाठी कोथिंबीर आणि भाजी फ्राय करून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. चला तर मग दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊ. दोडक्याच्या भाजीमध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे अन्न पचनास मदत होते. त्याचबरोबर ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी शरीरासाठी चांगली असते. चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. आहे की नाही झटपट आणि पटकन होणारी रेसिपी. त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा पौष्टिक रेसिपी आहे आणि लहान बाळांसाठी सुद्धा ही पौष्टिक रेसिपी आहे. इथे सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून पहा. लहान मुलंसुद्धा दोडक्याची भाजी आवडीने खातील. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा.